ठरलं तर मग या मालिकेच्या 23 मेच्या भागात नेमकं काय घडणार, चला तर मग जाणून घेऊया. मालिका सुरू होताच अश्विनच्या वाढदिवसाची तयारी सुरू असते. सर्वात पहिल्यांदा कल्पनाताई अश्विनचं औक्षण करत असतात. कल्पनाताईंचं औक्षण झाल्यानंतर सायली औक्षणासाठी ताट घ्यायला लागते. तितक्यातच तन्वी येऊन सायलीच्या हातातलं ताट घेते आणि सर्वजण तन्वीकडे बघतच राहतात. तन्वी असं सायलीसोबत वागल्यामुळे अर्जुनला फार राग येतो, पण सायली त्याला शांत राहायला सांगते. तन्वीचं ओवाळून झाल्यानंतर तन्वी अश्विनला एक गिफ्ट देते. अश्विन ते गिफ्ट उघडतो, त्यामध्ये घड्याळ असतं. तन्वी अश्विनला म्हणते फार लिमिटेड ॲडिशनल आहे बरं का. आणि मग तन्वी पूर्णाजीला म्हणते की फार महाग असतं बरं का हे घड्याळ. तन्वीने गिफ्ट दिल्यानंतर अश्विन तिला थँक्यू म्हणतो. त्यानंतर सायली ओवाळणीचं ताट घेऊन अश्विनला ओवाळते. औक्षण झाल्यानंतर सायली अश्विनला पेढा भरवायला लागते, पण अश्विन तिचा पेढा न खाता तो हाताने तोडून त्याचा तो खातो. औक्षण झाल्यानंतर अश्विन पूर्णाजींच्या पाया पडतो. पूर्णाजी पाकिटामधून त्याला पैसे देतात. अश्विन म्हणतो नको नको पूर्णाजी, मला हे नको पैसे. पूर्णाजी म्हणतात खाऊ घ्यायला राहू दे, अरे तू चांगला डॉक्टर हो. अश्विन म्हणतो पूर्णाजी, तुझ्या आशीर्वादाने नक्की मी मोठा डॉक्टर होईल. पूर्णाजींच्या पाया पडून झाल्यानंतर अर्जुन अश्विनला गिफ्ट देतो. अश्विन गिफ्ट घेऊन निघालाच असतो, पण अर्जुन त्याला थांबवतो आणि म्हणतो अरे दादा, हे उघड ना, मला तुझी रिॲक्शन बघायची आहे. अर्जुनच्या सांगण्यावरून अश्विन ते गिफ्ट उघडतो. त्यामध्ये लहान मुलांची खेळण्यातली बस असते. ते बघून दोघेही भारावून जातात. तन्वी म्हणते काय हे अर्जुन, काय दिले माझ्या नवऱ्याला लहान मुलांचं खेळणं. तन्वी म्हणते अर्जुन, तुझी वकिली चालत नाहीये की आता तुला कळतच नाहीये की तुझा भाऊ आता मोठा झाला आहे. आणि तिच्याकडे घरातले सगळेजण बघू लागतात. सायलीला हे बोललेलं आवडत नाही आणि ती प्रियाला म्हणते की प्रिया जरा गप्प बस ना, हे गिफ्ट देण्यामागे त्यांचा काहीतरी उद्देश असू शकतो ना. तर इकडे बस बघून अश्विनचा आनंद गगनात मावेनासा होतो. अर्जुन आणि अश्विन बस बघून दोघेजण इमोशनल होतात. कोणाला समजत नाही की अश्विन ही बस बघून का खुश झाला आहे, त्यामुळे सर्वजण त्यांच्याकडे बघत असतात. अश्विन अर्जुनला इमोशनल हो म्हणतो, जेव्हा मी दादा 5-6 वर्षाचा होतो तेव्हा तुझं खेळण्यातलं एरोप्लेन मोडलं होतं आणि तेव्हा तू माझ्यावर खूप जास्त चिडला होता आणि मला शिक्षा द्यायची म्हणून तू माझी आवडती ही बस तू लपवून ठेवली होतीस. दोघेजण पण हे ऐकून रडायला लागतात. अश्विन म्हणतो मी तेव्हा तुझ्या किती मागं लागलं होतं, ए दादा माझी बस दे ना, ए दादा माझी बस दे ना, पण तेव्हा तू माझी बस दिली नव्हती. हे ऐकून आणि त्यांच्याकडे बघून घरातल्या सगळ्या जणांच्या डोळ्यात पाणी आलं. अर्जुन रडून अश्विनला म्हणतो त्यावेळेस दादा मला हे लक्षातच आलं नाही की तुझी बस तुला परत द्यायला हवी आणि आपलं भांडण मिटवायला हवं. आणि आज मी तुला तुझी ती फेवरेट बस गिफ्ट म्हणून दिली आहे. सगळेजण अर्जुन आणि अश्विनला बघून खुश असतात, पण प्रिया मात्र या दोघांना बघून अजिबात खुश नसते. खरंच काय भारी तो सीन होता. अहो, दोघांना बघून डायरेक्ट अंगावर काटाच आला की. अश्विन आणि अर्जुनने दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि घरातल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं आणि स्वतः बघणाऱ्याच्या पण अंगाला काटाच आला. प्रिया मनातल्या मनात म्हणते की मी या अश्विनला किती प्रेमात घेऊन या दोघांमध्ये भांडणं लावली होती. आणि हे वेडे दोघेही लगेच इमोशनल होतात आणि दोघेही एकमेकांना मिठी मारत रडू लागतात. कल्पनाताई आणि सायलीने बनवलेलं जेवण बघून अश्विन म्हणतो ओ माय गॉड, इतकं सुंदर जेवण माझ्यासाठी तुम्ही बनवलं आहे. अश्विनचा तो चेहऱ्यावरचा आनंद बघून घरातील सर्वजण खुश होतात. कल्पनाताई म्हणतात अश्विन, हा सगळा बेत आहे ना फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे बरं का. पूर्णाजीचं आणि माझं ठरलं होतं की आपण सगळे बाहेर जेवायला जायचं, पण तुझी बायको आहे ना ती म्हटली की अश्विनला घरचं जेवण आवडतं म्हणून तुझ्यासाठी हा इतका सारा बेत केला आहे. तन्वी आणि अश्विन एकमेकांकडे बघून स्माईल देतात. अश्विन म्हणतो की खरंच थँक्यू तन्वी, माझ्यासाठी तू इतका त्रास केलास आणि इतकं सारं जेवण बनवलंस, हे किती अवघड असतं खरंच मला माहीत आहे. हे ऐकून सर्वजण शांत होतात, कारण त्याला माहीत असतं हे जेवण तन्वीने नाही बनवलं तर कल्पनाताई आणि सायलीने बनवलं आहे. पण तन्वी खोटं बोलून म्हणते की अश्विन, आज तुझा वाढदिवस आहे, तुझ्यासाठी इतकं सारं मी करणार नाही का रे. तन्वी म्हणते तुझा वाढदिवस मला ना फार दणक्यात साजरा करायचा होता म्हणून तुझ्यासाठी इतके सारे पदार्थ बनवले आहेत. हा, आईची थोडीशी मदत घेतली होती मी या सगळ्यात, पण नसती जरी भेटली मदत तरी मी हे सगळं तुझ्यासाठी केलंच असतं. तन्वीचं हे असं खोटं बोलणं पूर्णाजींना खपलं नाही आणि पूर्णाजी म्हटल्या की तुला जेवण बनवायला नाही यात काही वाईट नाही, पण असं खोटं तरी निदान बोलू नकोस. पूर्णाजी अश्विनला म्हणतात की सर्व जेवण आपण घरीच बनवू असं तुझी बायको म्हटली खरं, पण हे जेवण तिने केलेलं नाहीये. पूर्णाजी म्हणतात की आजचा स्वयंपाक तुझ्या बायकोने केला नसून कल्पनाताई आणि हिने केलाय, हिने म्हणजे सायलीने केलाय. हे ऐकून सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो, कारण पहिल्यांदाच पूर्णाजी काहीतरी थोडं का होईना पण सायलीबद्दल बोलल्या. याचा सायलीला फार जास्त आनंद होतो. अर्जुन म्हणतो हिने म्हणजे नेमकं कोण, विमलताई तर घरात नाहीयेत, मग नेमकं कोण.
पूर्णाजी म्हणतात तुझ्या बायकोने. हे ऐकून सायलीला फार भारी वाटतं आणि सायलीच्या तोंडावरती एक स्मित हास्य येतं. पूर्णाजी सायलीबद्दल बोलल्या त्यामुळे अश्विन आणि तन्वीचा चेहरा पडलेला दिसतोय. सायली मनातल्या मनात म्हणते की पूर्णाजी आज तुम्ही माझ्याबद्दल बोललात, नक्कीच तुम्ही माझ्यासोबत बोलशाल. अश्विन म्हणतो माझ्या बड्डेला हे जेवण नुसतं बघत बसायचं की खायचंय सुद्धा. सायली म्हणते थांबा थांबा अश्विन भाऊजी वाढते की मी. मग छानपैकी कल्पनाताई आणि सायली सर्वांना जेवण वाढतात. सर्वांना कल्पनाताई आणि सायलीने केलेलं जेवण फारच आवडतं आणि सर्वजण त्या जेवणाची तारीफ करत असतात. सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मात्र तन्वीला फार राग आलेला असतो. तन्वी मनातल्या मनात म्हणते एरवी मी काय केलं तर ही म्हातारी माझी बाजू घ्यायची आणि आज मला हिने एकटं पाडलं. तुम्ही मला बाजूला करून सर्वजण एकत्र यायला बघतायत का, पण मी हे सगळं काहीच होऊन देणार नाही. सायली मनातल्या मनात म्हणते असंच हसणारं खेळणारं असं सुभेदार कुटुंब मला हवं होतं आणि तसंच मी ठेवणार आहे. रात्र झालेली असते. सायली आणि अर्जुन त्यांच्या खोलीमध्ये असतात. अर्जुन सायलीला म्हणतो सायली तुझ्या मनासारखाच अश्विनचा बर्थडे झाला ना. सायली म्हणते हो तर घरातले सर्वच जण माझ्या बाबतीत चांगलं वागायला लागले आहेत. कल्पनाताईंनी माझ्या साथीने स्वयंपाक केला आणि पूर्णाजींनी तर सर्वांसमोर माझी बाजू घेऊन त्या प्रियाला झापलं. आणि असं बोलून सायली आनंदाने अर्जुनचे गाल ओढते आणि हसू लागते. अर्जुन सायलीला म्हणतो की इतका आनंद झालाय की चक्क नवऱ्याचे गाल ओढते. सायली म्हणते तुमचे नाही पण मला आईबाबांचे गाल ओढायची इच्छा झाली. त्यांची ओढू शकत नाही ना म्हणून तुमची ओढते आणि ते आणि तुम्ही थोडी वेगळे आहात. अर्जुन म्हणतो माझे गाल ओढ नाही तर नाक ओढ, फक्त टेन्शन घेऊ नकोस, टेन्शन फक्त त्या शत्रूला घेऊ दे.